हॅलो एव्हरीवन, किचन कोर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण मस्त असा सेट डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 वाटी रवा, अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत. त्यानंतर ते सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत. पोहे मी फक्त स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकून घेणार आहे. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि अगदी इन्स्टंट होणारी ब्रेकफास्ट रेसिपी आहे ही. पोहे मी धुवून त्यामध्ये टाकून पुन्हा 1 वाटीभर पाणी त्यामध्ये टाकून आपण याची मिक्सरमध्ये छान पेस्ट बनवून घेणार आहोत. त्यातच मी चवीपुरतं मीठही टाकलेलं आहे. हे सगळं अगदी एकदा नॉर्मली मिक्स करून आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. इथे आपण पाहू शकतो अतिशय छान बारीक वाटून घेतलेलं आहे. हे आपण 10 मिनिटांसाठी रेस्टवर ठेवणार आहोत. या प्रकारचा डोसा अगदी मऊ लुसलुशीत होतो, इतका सॉफ्ट होतो की अगदी लहान बाळसुद्धा अगदी इझिली खाऊ शकेल, एवढा सॉफ्ट आणि टेस्टी असा हा डोसा बनतो. इथे बॅटरची कन्सिस्टन्सी आपण पाहू शकतो, खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ बनवलेलं नाही आहे. त्यानंतर 10 मिनिटांनंतर मी त्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून तो ॲक्टिवेट करण्यासाठी त्यावरती अगदी 1 चमचाभर पाणी टाकून ते सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आपण याचे डोसे बनवण्यासाठी घेणार आहोत. त्यासाठी इथे मी तवा तापवण्यासाठी ठेवलेला आहे. सगळं छान मिक्स करून घेतलं की आपल्याला तव्यावर आपण थोडंसं पाणी शिंपडून तवा पुसून घेणार आहोत. सुती कपड्याने आपल्याला तवा पुसून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपण बॅटर टाकून अगदी हलकासा डोसा पसरवून घेणार आहोत. इथे आपण पाहू शकतो त्याप्रमाणे खूप जास्त फिरवायचं नाही आहे आपल्याला, अगदी नॉर्मली थोडंसं पळीने स्प्रेड केलेलं आहे मी. अगदी छान सॉफ्ट लुसलुशीत असा हा डोसा बनतो आणि अगदी इन्स्टंट रेसिपी आहे. सकाळच्या गडबडीत अगदी हेल्दी आणि टेस्टी असा हा नाश्ता बनतो. आपण पाहू शकतो अतिशय छान अशी जाळी सुटलेली आहे डोस्याला आणि अगदी 2 ते 3 मिनिट आपण एक साईडनी छान भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर उलटून दुसऱ्या साईडनीही 1-2 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर वरच्या साईडला खूप जास्त कोरडं पडायला नको, त्यामुळे मी थोडंसं बटर त्यावरती टाकून घेतलेलं आहे. या बटरच्या ऐवजी आपण तूप किंवा तेल कशाचाही वापर करू शकतो. आणि बॅटर बनवताना मी जे सोडा टाकला होता त्याऐवजी आपण इनोचा वापर केला तरीही चालेल. आपण पाहू शकतो दुसऱ्या साईडनीही मी छान शेकून घेत आहे. पलटल्यानंतर आपण कलर पाहू शकतो, अतिशय सुंदर असा कलर दिसत आहे डोस्याचा. अशाच पद्धतीने आपण दुसराही डोसा बनवून घेणार आहोत. आणि अशाच साध्या सोप्या आणि नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. इथे आपण पाहू शकतो त्याप्रमाणे मी दुसराही डोसा टाकून घेतलेला आहे आणि त्यालाही अतिशय छान असे जाळी आलेली आहे डोस्याला. करायला खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि नंतर केल्यानंतर तुम्हाला मी सॉफ्टनेस त्याचा दाखवणारच आहे, किती सॉफ्ट बनतो तो. हाही डोसा आपण दोन्ही साईडने अगदी छान असा भाजून घेतलेला आहे. दोन्ही डोसे आपले बनवून तयार आहेत. मस्त अशी खोबऱ्याची चटणी आणि गरमागरम रव्याचा डोसा. सॉफ्टनेस आपण पाहू शकतो, अतिशय लुसलुशीत असा हा डोसा बनतो. आणि जाळी आपण पाहू शकतो, अतिशय सुंदर जाळी आलेली आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी. लहान मुलांना तर अगदीच मनापासून आवडेल. काय मग बनवणार ना? नक्की बनवा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.